बाजीराव खाडे हे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव राहिले आहेत। मात्र बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून खाडे निवडणुकीला सामोरे जात आहेत। कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती हे अधिकृत उमेदवार आहेत। या पार्श्वभूमीवर बाजीराव खाडे यांनी शिस्तभंग करत थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। सध्या ते अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मात्र पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर आता 6 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी निलंबनाच्या कारवाईचं पत्र काढलंय। प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या बाजीराव खाडे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे त्यांच्यावर कारवाई होणार का अशी चर्चा होती। मात्र काँग्रेसकडून खाडे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे।